नमस्कार मित्रांनो, 3R फॅमिली 26 या यूट्यूब चॅनलला तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आम्ही निघालो आहे तो भिवपुरीसाठी। मित्र माझे 7:02ची ट्रेन पकडणार आहेत। सकाळचे आता 6:30 वाजले आहेत आणि आम्ही गाडीने निघालो आहे ते ठाण्याला। मित्र दादरवरून ट्रेन पकडणार आहेत आणि ते ट्रेन आम्ही ठाण्याला पकडणार आहे। त्याच्यासाठी गाडीने आम्ही निघालो आहे आणि पोहोचलो आहे ते ठाण्याला। सर्व मित्र आता भेटले आहेत ठाण्यामध्ये। ती ट्रेन आम्ही पकडली आहे ठाण्याची आणि निघालो आहे ते भिवपुरीसाठी। आम्ही सर्व पोहोचलो आहे तो भिवपुरी स्टेशनला आणि भिवपुरीचे आमचं 3रं वर्ष आहे। आता बघूया पुढे आपण नाश्ता करणार आहे। नाश्त्यासाठी आपण बसलो आहे। भिवपुरी स्टेशनच्या बाजूला नाश्ता वगैरे भेटतो। त्याच्यानंतर रिक्षा पकडून 20 रुपये शेअरिंग आहे। ते भिवपुरी स्टॉपला आपल्याला धबधब्याच्या इकडे सोडते। आता आपण पोचलो आहे निसर्गरम्य ठिकाणी भिवपुरी धबधबा आणि आपण आता थांबलो आहे ते पवन गारेंच्या घरी। तिथून आता आपण निघणार आहे ते पुढे भिवपुरी धबधब्यासाठी। आणि पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो, म्हणजे कळेल भिवपुरी धबधब्याला यायचं असेल तर कशा प्रकारे यायचं ते। आणि फॅमिलीसाठी एकदम सेफ असा धबधबा आहे, कोणत्या प्रकारची रिस्क नाही आहे। तर आपण आता चाललो आहे धबधब्याच्या ठिकाणी। नक्की पूर्ण व्हिडिओ बघा।
रूम आहे तूच आहे वी आर फॅमिली 26. ऍक्टिंग तर अशी करतो तसं विंचू गोलच मारलाय. कोण योग्या हा फालतू करतोय. चल ना याला पण थांबवलं. पाण्याची एक बाटली बघतो. चलो चलो अरे वरतून घे ना. जाना पुढे. चलो भाई सब आ गया भाई सब आ गया. आता आपण आलोय ते पुन्हा पवन गाऱ्यांच्या घरी आणि त्यांच्याकडे आपण जेवणाची ऑर्डर दिली होती. सुंदर असं घरगुती जेवण बघू शकतात. सुकं चिकन, रस्सा, भाकरी, भात, मस्त असं जेवण मिळतं त्यांच्याकडे. आणि यांच्याकडनं आपण वरती नेण्यासाठी 5 किलो सुकं चिकन घेतलं होतं. ते पण छान असं प्रकारचं दिलं त्यांनी. आणि इथून आम्ही आता पुन्हा निघणार आहे ते घरी यायला. तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला पण प्लॅनिंग करता येईल कसं काय जायचं आहे भिवपुरीला ते. पवन गाऱ्यांचा निरोप घेऊन आम्ही आता निघालोय ते पुन्हा भिवपुरी स्टेशनला. व्हिडिओला पूर्ण बघा, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.